योद्धा न्यूज मराठी। पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावा, आमदार बाबाजी काळे आग्रही। आज रोजी विकास क्रांती सेनेचे संतोष फापाळे तसेच पुणे नाशिक रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांची भेट घेऊन पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली। यावेळी पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा पूर्वी प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गानेच म्हणजे खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, अकोले, संगमनेर या मार्गानेच व्हावा अशी ठाम मागणी यावेळी चर्चेदरम्यान मांडली। या मार्गामुळे ग्रामीण भागाचा विकास, उद्योग व्यवसायांना चालना तसेच नागरिकांच्या वाहतूक सुविधेत मोठी सुधारणा होणार असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले। यावर आमदार बाबाजी काळे यांनी सकारात्मक भूमिका घेत या महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये स्वतः लक्ष घालून राज्य सरकार व संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीप्ती भोगाडे, संतोष फापाळे, सतीश फापाळे, स्वप्नील हुलवळे, गणेश सहाणे, राजेंद्र चौधरी, जयसिंग मांजरे, सतीश तनपुरे, योगेश काशिद, चैतन्य गायकवाड, संतोष राक्षे, राहुल मलघे आदी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी।